मॅडम, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गोवर्धन साहेब शुद्धीवर आले. मी तर भेटू शकते? नो. जीवावरचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाहीये. इंटरनल इंजुरीज काय आहेत, त्या किती प्रमाणात सिरियस आहेत, या सर्व तपासणं आपल्याला करायला लागणार आहे. कदाचित छोटी मोठी सर्जरी करावी लागेल. पण तो शुद्धीवर आलाय म्हणजे त्याची कंडिशन क्रिटिकल नाही असं समजायला हरकत नाही ना? येस. रिकव्हरी व्हायला किती वेळ लागतोय ते आपण पाहूया. पण जीवावरचा तूर्त तरी धोका टळला एवढं मात्र नक्की. आई अंबाबाई, मुक्तेच्या नवसाला पावलीस का बाई? माँ, अरे गायत्री, तुम्ही कधी आलात? मी मगाशीच आले. मेघना वहिनीशी जरा बोलत होते. बरं, आहात ना संध्याकाळपर्यंत? मग संध्याकाळी गप्पा मारूया. आता आम्ही जरा ऑफिसला निघालोय. नाही माँ, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. फक्त 2 मिनिटं. अहो पण बरं बरं, ठीक आहे, बसा. हां, बोला. माँ, सध्या हे फार विचित्र वागताय तो. काय होतंय त्यांना मला खरंच कळत नाहीये. ते कुठे जातात, काय करतात, मला काहीच सांगत नाहीत. आमच्यात पूर्ण अबोला आहे. तुम्ही विनायकरावांशी बोललाय ते सगळं? अहो, खूप वेळा बोलले, खूप विनवण्या केल्या, माफी मागितली, पण कशाचाच काही उपयोग होत नाही. मला सारखे म्हणतात की आता सगळं संपलंय. तुम्हा दोघांची आधी पैशावरनं भांडणं व्हायची. हो, पण आता तो मुद्दा नाहीच आहे. ते आता भरपूर पैसे मला घरी आणून देतात. काय काम करतात, कुठे जातात याची मला खरंच कल्पना नाहीये. मला सारखे म्हणतात, तुला काय हवंय, पैसे हवेत ना, हे घे, पण माझ्याकडनं दुसऱ्या कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस. मग मला सांगा, हे बरोबर आहे का? मग मला माझा नवरा हवाय, त्याचा सहवास हवाय. पैसे दिले म्हणजे सगळं संपतं का? गायत्री, हा तुम्हा दोघांमध्ये जो काही तिढा आहे ना, तो तुमचा तुम्हीच सोडवायचा आहे. आम्ही त्यात नाही पडणार. आम्हाला ते योग्य नाही वाटत आहे. बरं, संध्याकाळी असलात तर बोलूच आपण. आत्ता येतो आम्ही. हाँ, बोला ताई आत्या. अरे सागर, खूप आनंदाची बातमी आहे. गोवर्धनला शुद्ध आली. सागर, काय झालं? एक मिनिट. अहो, काय सांगताय का तुम्ही? नाही, तसा धोका अजून संपूर्णपणाने टळलेला नाहीये. इतर तपासण्या सुद्धा व्हायच्या आहेत त्याच्या. काका काही बोलले का? नाही रे, डॉक्टरांनी आतमध्ये जायला परवानगीच दिली नाही. मी नुसती बाहेरनच बघून आले त्याला. बरं झालं तुम्ही लगेच आम्हाला कळवलं ते. सागर, काय झालं? गोवर्धन काकांना शुद्ध आली आहे. खरंच? हो.
मग पैसे बघून डोळे मोठे झाले की नाही त्याचे? मोठे झाले अवश्य बाहेर पडायला आले. मला लय दया आली बघा त्यांची. काय म्हणाला काय पण पैसे बघून? ते आणि काय म्हणणार. पहिल्यांदा तर आवाज एकदम जड झाला बघा त्यांचा. म्हणले मला नको, राहू दे राहू दे. म्हणलं काय राहू दे, ठेवा कोंबल्या हातात. गुड, व्हेरी गुड. पडला असेल आता कुठेतरी टाईट होऊन. ते आणि दुसरं काय करणार. ठीक आहे, नाही मला नको. त्याच्या खिशात कोंब. पण आता कारण काय सांगू आता. आधी सांगितलं होतंस तेच सांग. पण तुला काय वाटतं, त्याला तुझ्या कारणांमध्ये इंटरेस्ट आहे? त्याला इंटरेस्ट आहे तो फक्त पैशांमध्ये. मग ते कसे येतात, कुठून येतात, याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. कोंब त्याच्या खिशात. हा काय नशीब असतं राव एकेकाचं. हा चला इथे राव. गौरी, काय ग, काय लिहितेस? अगं आमच्या न्यूजपेपरसाठी नवीन स्टोरी मिळाली आहे, तीच लिहितेय. तुझा जॉब खूप एक्साइटिंग आहे नाही? बातम्या मिळवणं, त्याचे स्टोरीज बनवणं, सभांना समारंभांना जाणं, मोठमोठ्या लोकांना भेटणं. अगं प्रत्येक काम इंटरेस्टिंग असतं, पण प्रत्येकाला तसं वाटायला पाहिजे ना. हे मात्र खरं आहे. पण सध्या मला तरी माझा जॉब खूप एक्साइटिंग वाटतो. तिथले लोक खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. हा रात्री येताना थोडा उशीर होतो, पण ठीक आहे, मला नाही भीती वाटत. ही गोष्ट चांगली आहे की तुला भीती वाटत नाही. पण एक मैत्रीण म्हणून सल्ला देते. ही मुंबई आहे, वेगवेगळ्या प्रकारची माणसं राहतात इथे, त्यामुळे जरा जपून राहा. माझी आई म्हणूनच मला इथे पाठवायला तयार नव्हती. पण एकतर सध्या आम्हाला गरजही होती आणि पण माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण जर समोरच्याशी चांगलं वागलो, तो समोरचा आपल्याशी का वाईट वागेल असं मला तरी वाटतं. आता बघ ना, इथे आल्या आल्या मला इतकी चांगली मैत्रीण मिळाली. मी लगेच आईला फोन करून सांगितलं. बाय द वे, मी तर आल्यापासून बडबड करते. तुझं काय, तू कुठून आलीस? हॅलो, मी इथलीच आहे, मुंबईचीच. व्हॉट? तू मुंबईतलीच आहेस आणि तरी हॉस्टेलमध्ये राहतेस का? नाही म्हणजे तुझ्या घरी सगळी मंडळी आहेत ना? हो, आई, बाबा, भाऊ सगळेच आहेत. मग तरी तू नाही, मला नाही कळलं. गौरी मॅडम, तुम्हाला कोणते भेटायकडे आल्यात? कोण आलंय, काही सांगितलं का? काय नाव त्यांनी सांगितलं नाही. ठीक आहे, तुम्ही जा, मी येते. ठीक. मी जाऊन येते. शो, आपण रात्री बोलू.
बाबा, कसे आहात? मी बरा आहे. तू कशी आहेस रजा? ठीक आहे. बाकी सगळे कसे आहेत? आशिष, आई? नाही, माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. जेवढं मी पाहतोय त्यावरून ते खुश आहेत असं मला वाटतं. तुझी आई अपसेट आहे तू गेलीस म्हणून. तिने मलाच दोष दिलाय. पण काय? खरंच येते. पुन्हा त्याच विषयात अडकून राहण्यात काय अर्थ आहे? पण बाबा, तुम्ही इथे आलात, मला खूप बरं वाटलं. मलाही खूप बरं वाटलं. थोडी काळजी कमी झाली माझी. म्हणजे तुम्हाला माझी काळजी वाटते? बाप आहे मी तुझा. मुलांविषयी बापाला जे वाटतं ते सगळं मला वाटतं. कौतुक, काळजी, प्रेम, या सगळ्या भावना आहेत मला. म्हणूनच मी इथे आलोय. म्हटलं तुला पाहावं. मला वाटलं तुम्ही मला समजावून सांगायला आलात, मला इथून घेऊन जायला आलात. गौरी, मी तुला घरातून जायला सांगितलेलं नव्हतं. घर तुझंच आहे. तू केव्हाही येऊ शकतेस. हे बघ, मी तुला तुझ्या मतांपासून परावृत्त करण्यासाठी किंवा तुला समजावून सांगण्यासाठी आलेलो नाही. मी तुला एवढंच सांगण्यासाठी आलोय की एक व्यक्ती म्हणून तुला जर माझा राग आला असेल तर मला चालेल, मी काहीही म्हणणार नाही. पण एक बाप म्हणून जर तुला माझी गरज लागली तर हक्काने हाक मार. मी धावत येईन. निघू? गोवर्धन, माझी खात्री आहे तुझे डोळे जरी मिटलेले असले ना तरी तू माझं बोलणं नक्की ऐकतोयस. ऐकतोयस ना रे गोवर्धन? हे बघ, तुला तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या मुक्तासाठी खूप काम करायचंय. त्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ना. गोवर्धन, ऐकतोयस ना रे गोवर्धन? गोवर्धन, माझी खात्री आहे तू सगळं ऐकतोयस. अरे, लवकरात लवकर बरा हो रे.
लवकर बरा झालेला आम्हाला पाहायचंय. गोवर्धन, आई, अगं किती उशीर झालाय, अजून झोपली नाहीस तू? ज्या आईची मुलगी घर सोडून निघून गेली आशिष, तिला कशी झोप येईल रे? गौरीने एकही फोनही केला नाहीये. एक फोन करून जर सांगितलं असतं ती कुठे आहे, काय करते, तर बिघडलं असतं का काही? आई अगं, हे बघ, गौरी जिथे असेल ना तिथे सुखरूप असेल, तू काळजी नको करू. आशिष, तू दारू पिऊन आलायस? दारू नाही ग, फक्त बियर. तेच ते, बियर काय आणि काय काय, दारूच ना ती. व्यसन लागलंय तुला. हे बघ आई, नीट बघ माझ्याकडे. मी व्यसनी वाटतोय का तुला? अगं, मी एका खूप मोठ्या पदावर कामाला आहे. लग्न ठरलंय माझं. खूप प्रतिष्ठित मंडळींमध्ये वावरत असतो मी आई. आणि सोशलायझेशन करताना थोडीशी बियर प्यावी लागते. अच्छा, सोशलायझेशन या नावाखाली तू सध्या रोज दारू पितोस, सॉरी बियर पितोस. आशिष, असले मोठे मोठे शब्द वापरून मी जे काय बोलतीये तो मुद्दा बाजूला सारू नकोस. तुला व्यसन लागलंय. हे बघ आई, तू काहीही म्हण, संध्याकाळी मला बियरची जोरदार तल्लफ येते. दिवसभर खूप टेन्शन्स असतात ग. हो, कसली एवढी टेन्शन्स असतात रे तुला? कळू देत मला. आई, तू ना एकदा माझ्याबरोबर ये फॅक्टरीमध्ये, म्हणजे कळेल. आणि एवढं कशाला, इथे घरी आल्यावर असतातच ना रोज रोज नवीन टेन्शन्स स्वागतासाठी. या सगळ्यांनी डोकं फुटू नये ना, म्हणून रोज हा एक ग्लास. ओके? बरोबर आहे. कसं आहे आशिष, मी कधीच नोकरी केली नाही, कधीच पैसे कमावून आणले नाही, त्यामुळे मला कल्पनाच नाहीये तुमच्या या सगळ्या टेन्शन्सची. पण तुझे बाबा याही पेक्षा खूप मोठी टेन्शन्स डोक्यावर घेऊन फिरत असतात. त्यांना नाही कधी गरज वाटली बियरची. हा, अगं नको ग, खूप घाई झाली आहे. अरे सागर, तुला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे ना, प्लीज घे. बरं ठीक आहे, तू प्लीज रुमाल दे ना. दादा, अरे काय झालं तुला? तुला डॅडीने जीवा दादाला माझी बॅग भरायला सांगितलीये. का? ते म्हणाले की थोड्या दिवसांनी विदूला हॉस्टेलवर जाणार आहे. काय? नाही अगं, काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल. जीवाला काही कळतच नाही ग बाबा काय बोलतात ते. हो ना,
अगं कधी कधी इतका गोंधळ करतो जीवा, ऐकतो एक आणि करतो दुसरंच. तू नको हा त्याच्या मनावर घेऊस. नाही, पण मला माहितीये या वेळेला मला हॉस्टेलला जावंच लागणार आहे. आणि एकदा मी तिकडे गेले की तुमच्यापैकी कोणीच मला भेटायला नाही येणार. हे बघ विदुला, मी आणि सागर कधी असं करू का? आणि तुझे डॅडी तरी तुला सोडतील? एकतर तू कुठेच जाणार नाहीयेस, आणि समजा गेलीस ना तरी मी आणि सागर तुला भेटायला येऊ. आपण फिरायला सुद्धा जाऊ. ओके? पण मला नाही ना जायचंय हॉस्टेलला. फ्रेंड तू तरी कर ना काहीतरी. मी तुझा फ्रेंड आहे ना, मग विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस.